एक महत्वाची बातमी, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात महत्वाची अपडेट। हायकोर्टाने आता निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवलाय। प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। सध्याची महत्वाची अपडेट या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राज्य सरकारला हा मोठा झटका खरं तर मानला जातोय। पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते आणि हा निर्णय हायकोर्टाने अजून सुद्धा कायम ठेवल्याचं समोर येते। अधिकची माहिती आपण या संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिकचे अपडेट्स? आपल्याला माहिती आहे की सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये राज्य सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे ते अपील करण्यात आलेलं होतं। मुंबई हायकोर्टाने जो निकाल दिलेला होता तो म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामधल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश जे आहे ते कोर्टाने दिलेले होते। मात्र अजूनपर्यंत त्या प्रकरणामध्ये कार्यवाही जी आहे ती झालेली नाही आणि त्या अपिलाच्या विरोधामध्ये खरं तर प्रकाश आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आज बाजू मांडत असताना बाजू मांडली आणि त्यावरती सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे तो म्हणजे मुंबई हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो निकाल कायम ठेवलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारसाठी हा धक्का म्हणावा लागेल। आता पोलीस कर्मचाऱ्यांवरती गुन्हे जे आहेत ते दाखल होतात काय पण महत्त्वाचं असणार आहे, त्यांच्यावरती काय कारवाई होते पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र राज्य सरकार जे अपिलामध्ये आलेलं होतं, मुंबई हायकोर्टाचा निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये पोलिसांवरती आरोप ठेवण्यात आलेले होते ते म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू जो आहे तो झालेला होता आणि त्या विरोधामध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। मुंबई हायकोर्टाने या प्रकरणामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले होते। मात्र आज सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी पार पडली, सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निकाल जो आहे तो कायम ठेवलेला आहे आणि राज्य सरकारसाठी मोठा धक्का म्हणावा लागेल। नक्कीच, धन्यवाद प्रदीप दिले या सविस्तर माहितीसाठी।